कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील बीदर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असे किसान शिक्षक प्रसार मंडळाचे या संस्थेचे सुवर्ण महोत्सव आणि या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट स्वर्गीय बाबूराव पाटील शिंदे होनाळीकर यांच्या स्मारकाचे अनावरण कार्यक्रम दिनांक 21 फेब्रुवारी 2026 शनिवारी दुपारी 1 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमास दिव्य सानिध्य पूज्य श्री श्री जगद्गुरू मंजुनाथ भारती स्वामी मठ बेंगलोर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्मारक अनावरण मान्य श्री ईश्वरजी खंड्रे वन विभाग मंत्री कर्नाटक सरकार व स्मरिका प्रकाशन श्री रहीम खान नगर प्रशासन मंत्री कर्नाटक सरकार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे श्री सागर ईश्वर खंड्रे खासदार बीदर आणि बेलदाळे आमदार बीदर आणि मारुतीराव मुळे विधान परिषद सदस्य कर्नाटक सरकार, संभाजीराव पाटील निलंगेकर आमदार निलंगा माजी मंत्री महाराष्ट्र सरकार आणि श्री जे.एच. मरियोजेराव अध्यक्ष मराठा समुदाय विकास निगम कर्नाटक सरकार, प्रकाश खंड्रे माजी आमदार भालकी, श्री विजय सिंग माजी विधान परिषद सदस्य, श्री रवींद्र गायकवाड माजी खासदार धारशिव, श्री डी.के. सीताराम माजी अध्यक्ष नारंजा साखर कारखाने जनवाडा, या संस्थेचे अध्यक्ष अनिल बाबाराव पाटील शिंदे होनाळीकर आणि यावेळेस प्रस्ताविक या संस्थेचे सचिव प्रकाश पाटील गाडबोळकर आणि सूत्रसंचालन तुकाराम मोरे, बाबाराव पाटील होनाळीकर यांच्या जीवनचरित्राविषयी प्राध्यापिका मीनाक्षी पाटील यांनी मांडले। यावेळेस या कार्यक्रमास सर्व सदस्य आणि पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। यावेळेस बाबाराव पाटील होनाळीकर यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती। साहेब संस्थेतर्फे सर्वांतर्फे मी फार आभार मानतो। आज हे कार्यक्रम होत आहे, हे आमचा कार्यक्रम आहे, आम्ही आहे, आमची मोठी टीम आहे। आता इथं बसलेले सर्वजण मला सहकार्य, आमचे सुभाष साहेब, आमचे सुधार पाटील साहेब आहेत, दचे साहेब आहेत, सगळे आम्हाला सहकार्य करतात। मोठी आहे तरी साहेब असं पर्सनल लक्ष देत होतात की खास काही यांना काही कमी तर पडत नाही, ते नाही करायची गरज नाही। कार्यक्रम तुमचा चांगला आहे, सक्सेसफुल आहे, साधारण आहे, ओके पण थोड़ा समझ के बड़ा इतना उत्साह मान रखा है कि शायद आपको भी थोड़ा पड़ेगा ऐसा। वेळाचा अभाव आहे, खूप काही बोलायची इच्छा होती पण सॉरी टाइम फार कमी आहे आणि शायद लोक परेशान आहेत किंवा शायद भूक लागलेली असेल तरी मी माझे इतर 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय कर्नाटक। वो बता रहे थे कि मेरे माताजी यहीं पे पढ़े हैं और एमपी बने। बाजू बैठ के मैं यहाँ पे आया हूँ कि मैं जहाँ पे मेरी माँ शिक्षा ली है, मैं उस स्कूल को आके वो फंक्शन में अटेंड करना मेरा धर्म फर्ज बनता है, इसके लिए मैं आया वो तो बता रहे। तो ये समिति के लिए अभी सागर जी हमारे एमपी भी बताए क्या चल रहा है, जरूर हर तरीके से इसको सपोर्ट मिलेगा। हमारे डिस्ट्रिक्ट इंचार्ज खंड्रे जी भी है। ये सभी फैमिली एजुकेशन के लिए कभी भी कोई भी धंधे उनके लिए बढ़ चढ़ के सपोर्ट की है। तो सागर जी बता रहे थे कि हमारा 3rd जनरेशन है, हम 3rd जनरेशन में सबको मिलके काम करना है, सभी को कोई भेदभाव नहीं, सबसे पहले हम आगे हाथ बढ़ा ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಒಂದು ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಆಗಬೇಕು, ಬಾಲ್ಕಿಯಲ್ಲಿ ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಬೆಳಿಬೇಕು, ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಓದುವಂತ ಎಲ್ಲ ಜನರು ಏಳಿಗೆ ಆಗ್ಬೇಕಂತ ಆ ಒಂದು ದೂರದ ವಿಷನ್ ಇತ್ತು ಹೊನ್ನಾಳಿಕರ್ ಸಾಹೇಬ್ರದು। ಅದೇ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಈಗ ಅನಿಲ್ ಕುಮಾರ್ ಸಾಹೇಬ್ರು ಕೂಡ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇದು ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ। ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಗೆ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಾಗ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆದಲ್ಲಾಗ್ಲಿ ಒಂದು ವಿಷನ್ ಇರಬೇಕು, ಒಂದು ಏಮ್ ಇರಬೇಕು, ಒಂದು ಗುರಿ ಇರಬೇಕು, ಅಂದಾಗ ಆ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಬೆಳಕಿದ್ರೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಕೂಡ ಬೆಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ। ಅದಕ್ಕೆ ಈ ಸಂಸ್ಥೆಗೋಸ್ಕರ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆ ಬಂದರೂ ಕೂಡ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಸಲ ದಿಗಂಬರಿ ಮಾಂತರಿ ಅವರು
ಬಹಳಷ್ಟು ಸ್ಥಳ ಕಳಕಳಿಲಿಂದ ಬೆಂಗಳೂರು ಸಾಕಷ್ಟು ಸಲ ಬಂದು ಉದಾಹರಣೆಗಳು ಇದರ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಲಿ ಮತ್ತೆ ಗ್ರಾಂಟ್ ಆಗಲಿ ಇನ್ನಿದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಕೂಡ ಅವ್ರ ಜೊತೆ ಎಲ್ಲರೂ ಹೋಗಿದ್ದೆ, ನಾನು ಒಬ್ಬನೇ ಅಂತಿಲ್ಲ. ಒಟ್ಟಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆ ಒಂದು OBC ಸೇರ್ಪಡೆ ಆದಂತ ಸಂಸ್ಥೆ, ಇಂಥ ಸಂಸ್ಥೆ ಕೂಡ ಬೆಳಿಬೇಕು. ಇವಾಗ ಡಿಗ್ರಿ ಎಲ್ಲ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾಲೇಜ್ ಇದೆ, ಇನ್ನಿತರ ಉನ್ನತವಾದಂತ ಒಂದು ಕೋರ್ಸ್ಗಳಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಕಿಸಾನ್ ಶಿಕ್ಷಣ ಪ್ರಸಾರಕ ಮಂಡಳಿ ಏನು ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ 1973ರಲ್ಲಿ ಏನು ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಿತ್ತು. ಅಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಇರಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಇರಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೂ ಕೂಡ ಏನು ದಿವಂಗತ ಬಾಬಾರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಶಿಂದೆ ಹೊನ್ನಾಳಿಕರ್ ಸರ್ ಅವರು ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಿ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡ್ಬೇಕು, ಸಮಾಜ ಉದ್ಧಾರ ಆಗ್ಬೇಕು ಅಂತಂಬುದೇನೋ ಅದೊಂದೇನು ಕನಸಿತ್ತು. ಮತ್ತೆ ಅದರ ತಕ್ಕಂತೆ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲರ ಒಂದು ಶ್ರಮ ಪಟ್ಟು ಅವರೇನು ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಏನು ಬಹಳಷ್ಟು ಸಾವಿರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಏನು ಶಿಕ್ಷಣ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸೇವೆ ಅಂತ ನಾವು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ. ಇದರಲ್ಲಿ ಈವರೆಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಯಾರ್ಯಾರು ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ದಿವಂಗತ ಶ್ರೀ ಬಳವಂತರಾವ್ ಖಾನಾಪುರ್ಕರ್ ರವರು, ದಿವಂಗತ ಬಾಬಾರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಶಿಂದೆ ಹೊನ್ನಾಳ್ಕರ್ ಸರ್ ಅವರು, ಶ್ರೀ ದಿವಂಗತ ಗೋವಿಂದರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಭಾಟ್ಸಂಗ್ವಿಕರ್ ಅವರು, ದಿವಂಗತ ಶ್ರೀ ರಾಮರತ್ನರಾವ್ ಶಿಂದೆ ಪಾಟೀಲ್ ಹೊನ್ನಾಳಿಕರ್ ಅವರು ಮತ್ತು ಈಗ ಹಾಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಅನಿಲ್ ಶಿಂದೆ ಪಾಟೀಲ್ ಹೊನ್ನಾಳಿಕರ್ ಸರ್ ಅವರು ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ದಿವಂಗತ ಬಾಬಾರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಹೊನ್ನಾಳಿಕರ್ ಸರ್ ಅವರು, ದಿವಂಗತ ತುಕಾರಾಮ್ ಮಾನ್ಕಾರಿ ಅಂಬೇಲ್ ಸಂಘವಿಕರ್ ಅವರು, ದಿವಂಗತ ಶ್ರೀಮಂತರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ರವರು, ಶ್ರೀ ವಿಶ್ವಂಬರ್ ರಾವ್ ಎನ್ ಬಿರಾದರ್ ಅವರು ಮತ್ತೆ ಈಗ ಶ್ರೀ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಕಾಶ್ ಪಾಟೀಲ್ ರವರು ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಏನು ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. ನಾನು ಯಾವಾಗ್ಲೂ ನಾನು ಕೇಳಿದ್ದೀನಿ ಈ ಶಿವಾಜಿ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ, ಶಿವಾಜಿ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡ್ತಾರಂತ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾನು ಬಾಲ್ಕಿ ಬಂದು 6 ವರ್ಷ ಆಯ್ತು सर. मैं बाल्की को आकर 6 साल हो गया, लेकिन पहली बार आज संस्था को आ रहा हूँ. मुझे भी बहुत खुशी हुई आकर सबको, ये संस्था इतना अच्छे से आपका आज इतना अच्छे से आप शिक्षण दे रहे हो, इतना अच्छे से आप काम कर रहे हो, मुझे भी बहुत खुशी हुई. और एक और बार आपने भी बात किया कि ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಏರುಪೇರು ಇರಬಹುದು, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಯಾವಾಗ್ಲೂ ನಾವು ನಿಮ್ ಜೊತೆ ಇರ್ತೀವಿ ಅಂತ ಅನ್ನೋದು. ನಾನು ಕೂಡ ಅದೇ ಅಪೇಕ್ಷೆ ಮಾಡ್ತೀನಿ कि ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ आगे के दिन में आप भी हमारे साथ आओगे. ये मैं अपेक्षा करता हूँ कि हम सभी मिलकर, क्योंकि अभिवृद्धि डेवलपमेंट होना सबसे जरूरत यही है कि डेवलपमेंट होना, तो हम सभी मिलकर ये डेवलपमेंट करेंगे, अच्छे से काम करेंगे. ये मैं बोलने के लिए ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ. ಅದ್ರ ಜೊತೆ ಈಗ ನಾವು ಏನು ದಿವಂಗತ ಬಾಬಾರಾವ್ ಪಾಟೀಲ್ शिंदे ಹೊನ್ನಾಳ್ಕರ್ एक पेज मध्ये मी दिलेला अनेक पुरावे देऊन अनेक प्रमाण देऊन ह्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. म्हणून विद्या ददाति विनयम, विद्या जो संपन्न आहे त्याच्याकडे विनय येत आहे, परंतु धन जिथं येतं तिथं विनय येईल अशातला भाग नाहीये. केवळ धन असलेला माणूस अडमूट असतो, केवळ सत्ता असलेला माणूस थोडं काहीतरी व्यंग करू शकतो, काय बोलू शकतो, मुडी असतो, काय बी करू जातो. सत्ता आली म्हणजे काय वाऱ्यावरच उडू शकतो. म्हणजे खरोखर त्याच्याकडे जर विज्ञान असेल, विनय कसा येणार त्याच्याकडे? वाऱ्यावरच राहील, तो पायच लागणार नाही त्याचे कधी. परंतु जर विद्यावान असेल, विचारे वस्तुसिद्धी विचारेन न अन्यथा कर्म कोटी भी. खरा एज्युकेटेड, खरा शिक्षक, खरा ज्ञानी तोच असतो ज्याच्या जीवनामध्ये विनय आहे, नम्रता आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव स्वभागेच पंडितः समदर्शनः. विद्यावान तोच आहे जो प्राणीला भी समान बघतो, शुचिला. शुनी चैव स्वभागेच म्हणजे कुत्र्यामध्ये बी देवाला पाहतो, हत्तीमध्ये बी देवाला पाहतो, माणसामध्ये बी देवाला पाहतो. जर सांगायचं असेल तर बसवादी शरणांचा इवनारव 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 ಎಂದೆನಿಸದರಯ್ಯ, ಇವ ನಮ್ಮವ ಎಂದೆನಿಸಯ್ಯ, ಇವ ನಮ್ಮ ಮನೆಯ ಮಗನೆಂದೆನಿಸಯ್ಯ. ಹೇ ವಿಚಾರ. ಪ್ರಜಾಮತ ನ್ಯೂಸ್ ಪತ್ರಿಕೆ ಹಾಗೂ ವೆಬ್ಸೈಟ್ ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕಟವಾಗುವ ಭಾರತದ ಪ್ರಮುಖ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ. ಮೊಬೈಲ್ ಮತ್ತು ಡಿಜಿಟಲ್ ಪ್ರಕಾಶನದಲ್ಲಿ ನಾಯಕರಾಗಿ ನಾವು ವಿಭಾಗಗಳಾದ್ಯಂತ ವಿಷಯವನ್ನು ಪ್ರಕಟಿಸುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ಸುದ್ದಿ, ಜ್ಯೋತಿಷ್ಯ, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ, ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಮನರಂಜನಾ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ನಾಯಕರಾಗಿದ್ದೇವೆ.
ಕೇವಲ ರಾಜಕೀಯ ಕಾರವಾದ ಮಾಹಿತಿ ನೀಡುವುದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವರಲ್ಲಿ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಸಮಾಜದ ಮುಂದೆ ಇಡುವುದು ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ. ನಾವು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅಂತ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡಲು ಬಯಸುತ್ತೇವೆ. ಅದು ಅವುಗಳನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಬೇಕು, ನವೀಕರಿಸಲು ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಸರಳವಾದ ಆದರೆ ಗಂಭೀರವಾದ ಪದಗಳಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ತಲುಪಿಸಬೇಕು ಎಂಬುದು ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನವಾಗಿದೆ.